मी काय म्हणतो चला 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 हे मारवाडी लोकांचा तीज हा सण आहे आणि त्यानिमित्त आम्ही इथे दर्शनाला आलेलो आहे तरसोदच्या गणपतीला। आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे म्हणून आम्ही आज दर्शनाला आलेलो आहोत। धन्यवाद। जय गजानन ओम गणपते नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभु निर्विघ्नं कुरु मे देव कायोसी सर्वदा। आज अंगारिका चतुर्थीचा योग श्रावण महिन्यामध्ये आल्यामुळे आणि वर्षातून एकचदा आल्यामुळे आज तरसोदे मी आल्यानंतर इथे भाविकांची खूप गर्दी जमलेली होती। त्याच्यामुळे मन कसं प्रसन्न झालं। या गणपती मंदिराची आख्यायिका अशी आहे, हे फार पुरातन काळातील शिवकालीन मंदिर आहे। हे मंदिर अहिल्याबाई होळकर स्थानिकांच्या काळामध्ये बांधलं गेलं, कारण याचा पुरावा इथे मागच्या बाजूला एक पायवीर म्हणून बांधली गेलेली तिचा पायविरीचा जो साक्षात पुरावा आपल्याला या मंदिराच्या मागील सभामंडप बांधताना आलेला अनुभवातून मिळाला। इथे आता भरपूर सुविधा उपलब्ध होत आहे। एक आपल्या गणपती मंदिराला ब दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्राच्या मंदिराच्या जीर्णोद्धारामधून आज आपला एक दुसरा मोठा एक 60 बाय 60चा एक मोठा हॉल होत आहे। दुसरा एक हॉल तयार झालेला, असे 4 हॉल आहेत। इथे लग्न कार्यामध्ये जवळजवळ लग्नतिथी असल्यामुळे रोजचे 2-3 लग्न विधिवत लग्न पार पडतात आणि इथे येणाऱ्या भाविकाचा जो नवस असतो मनोकामना पूर्ण करण्याची या गणपती बाप्पाची आख्यायिका आहे। त्यामुळे या इथे आल्यानंतर प्रत्येकाला मन प्रसन्न होतं आणि प्रत्येकाला आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या मागण्या नवसाच्या मागण्या जे की असतात ते पूर्ण होतात। जय गजानन जय गजानन जय गजानन। आज 8 महिन्यानंतर ही अंगारकी चतुर्थी आली आहे, याचं काय विशेष महत्त्व आहे? विशेष महत्त्व म्हणजे असं आहे की अंगारिका योगावर आहे ना चतुर्थीचं उद्यापन करता येतं किंवा सुरुवात करता येते। तर याप्रमाणे जसं ज्येष्ठ एकादशी असते, म्हणजे ज्येष्ठ महिन्यात एकादशीला सुरुवात करता निर्जलापासून, तर याप्रमाणे या अंगारिकेपासून गणपतीची चतुर्थी सुरू करावी किंवा उद्यापन करावं। अशा गणपतीच्या क्षेत्राच्या ठिकाणी म्हणजे पद्मालय झालं, राजूर झालं, तरसोद झालं, या ठिकाणी थोडक्यात त्याचं उद्यापन करता येतं। घरी केलं घरी सुद्धा उद्यापन करता येतात, पण मग त्याला 8 ब्राह्मण घ्यावे लागतात। अष्टब्राह्मणां समग्रहित्वा म्हणजे 8 ब्राह्मण घेऊन प्रत्येकी 16 आवर्तन करून 1000 आवर्तनाचा अभिषेक होतो। त्याला काय म्हणतात सहस्रावर्तन। आता काय माहिती आहे का की थोडक्यात करण्यासाठी क्षेत्रावर हे थोडक्यात होतं, कारण याचं दशगुणी फळ आहे। क्षेत्राप्रमाणे
एक आवर्तन केलं तर ते 10 आवर्तन होतं, क्षेत्रावर केलं तर 100च्या पटीत होतं, 1000च्या पटीत. अशा प्रकारे थोडक्यात करायचं असलं तर ते करतायत अंगारिकेचं महत्व आलं लक्षात. आणि एक टाइम महिन्यातून एकदाच येते, त्यामुळे ती सोपी असते. फक्त त्याला खऱ्या अर्थाने असं चंद्रोदय झाल्यानंतरच ती सोडावी, पण ते जवळजवळ 90% लोकांना शक्य होत नाही. बरोबर आहे. 8 साडेआठला जेवण लागतं लोकांना, बरोबर आहे. तर कधी कधी तर 10 पावणे 10 9:30 7 अशा प्रकारे चंद्रोदय असतो. चंद्रोदयाची पूजा करूनच मग ती सोडावी असं आहे. निदान नाही काही तर निदान अंगारिकेच्या दिवशी तरी चंद्रोदयाची वाट पाहावी, नैवेद्य दाखवा आणि सोडावी, म्हणजे 12 चतुर्थीचं पुण्य प्राप्त होतं असं आहे. हां, नच्चू केशव पिसे कारण सोड नका पंचमुखी बॅक साईड. महाराज काय सांगायला अंगारकी चतुर्थी आहे काय? गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज दर महिन्याला संकष्ट चतुर्थी येते, परंतु संकष्ट चतुर्थी मंगळवारी जर आली तर तिला अंगारिका चतुर्थी असं म्हणतात. आणि ह्या अंगारिका चतुर्थीपासून उपास धरलेही जातात. आणि उपास जेव्हा आपण त्यांचं सोडायचं असते त्यावेळेस त्याचं उद्यापन पण ह्याच अंगारकीला चतुर्थीला केलं जाते. आणि या दिवसाचं हे महत्त्व आहे. तरसोद गणपती मंदिर येथे हजारो भाविकांची दर संकष्टीला आणि अंगारिकीला गर्दी असते. हजारो भाविक इथे येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते असं भाविक सुद्धा सांगून जातात इथे, आणि त्यांचे अनुभव ते आम्हाला शेअर करतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गजानन महाराज की जय. बर, माझं नाव गजानन कडू कुलकर्णी. मी इथे तरसोदला राहतो आणि तरसोद गणपती मंदिराचा पुजारी आहे.